सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, मला बऱ्याच मुलांचे कॉमेंट्स आले होते आणि इंस्टाग्रामवर DM सुद्धा आले होते. दादा, नक्की आमची कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार आहे? जी आमची ॲडमिशन प्रोसेस आहे त्याची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नक्की कधी सुरू होणार आहे इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी? हे बऱ्याच मुलांचे मला कॉमेंट्स आले होते. प्लस भरपूर मुलं मला हे पण विचारत होती, दादा मला खूप कमी पर्सेंट आले आहेत, माझा नक्की कॅपराऊंडमध्ये नंबर लागेल का? जे आमचे कॅपराऊंड 1 होणार आहेत त्या कॅपराऊंड 1मध्ये माझा नंबर लागेल का? आणि जर माझा कॅपराऊंडमध्ये नंबर नाही लागला तर मी पुढे काय करावं? हे बऱ्याच मुलांचे कॉमेंट्स आणि इंस्टाग्रामवर DMs हे आले होते. तर ह्या रिगार्डिंग जे पण तुमचे डाऊट्स आहेत तर ते सगळे डाऊट्स मी तुमचे ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि अजून एक गोष्ट, आपल्या चॅनलवरती आपण 50,000 सबस्क्रायबरची फॅमिली आपण कंप्लीट केलेली आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. तुम्ही जो सपोर्ट केला आहे त्याचमुळे आपण हे माइलस्टोन अचीव्ह करू शकलो. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. सो त्यामुळे असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा. मी पण तुम्हाला यूट्यूबवर फुल गायडन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जे पण तुमचं ॲडमिशन प्रोसेसचे रिगार्डिंग गायडन्स आहे. प्लस तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर पण तुम्हाला काय काय करायचं आहे हे सगळे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. सो असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि मी तुम्हाला असंच गाईड करत राहील. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वन्स अगेन. आता आपण व्हिडिओच्या मेन टॉपिकला सुरू करूया. आपला पहिला जो प्रश्न आहे, जो बऱ्याच मुलांचा प्रश्न होता, दादा आमचा कॅपराऊंड नक्की कधी सुरू होणार आहे? जी आमची ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ही नक्की कधी सुरू होणार आहे? एक तुम्ही लक्षात घ्या, लास्ट इयरचं मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो. लास्ट इयरला जेव्हा CET सेलनी स्कोर कार्ड रिलीज केलं होतं, ज्याच्यामध्ये सगळे पर्सेंटाईल वगैरे समजले होते, त्याच्यानंतर CET सेलनी लगेच कॅपराऊंडचं पोर्टल पण लॉन्च केलं होतं. बट ह्या वर्षी अजून CET सेलनी कॅपराऊंडचं पोर्टल पण लॉन्च केलेलं नाही आहे. सो त्यामुळे अजून तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे. जी पण तुमची कॅपराऊंडची प्रोसेस आहे ही अजून सुरू झालेली नाही आहे. जेव्हा CET सेल जे कॅपराऊंडचं नवीन पोर्टल आहे हे जेव्हा लॉन्च करेल त्याच्यानंतरच तुमची कॅपराऊंडची प्रोसेस ही सुरू होईल. कारण की कसं होतं, मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, CET सेल कॅपराऊंडचं पोर्टल लॉन्च करतं. प्रत्येक कॅपराऊंडचं पोर्टल इंजिनिअरिंगसाठी वेगळं असतं आणि फार्मसीसाठी वेगळं असतं. आणि प्रत्येक कॅपराऊंडच्या पोर्टलवरती तुम्हाला तुमचे ॲडमिशनचं शेड्यूल सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतं. नक्की तुमचं ॲडमिशनचं शेड्यूल कसं चालणार आहे ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतं. सो त्यामुळे अजून कॅपराऊंडचं पोर्टल रिलीज नाही झालं आहे, त्यामुळे अजून तुमची ॲडमिशन प्रोसेसची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग पण सुरू झालेली नाही आहे. दादा आमची कॅपराऊंडची प्रोसेस नक्की कधी सुरू होईल? नक्की एक्सपेक्टेड डेट्स काय आहेत? सो एक्सपेक्टेड डेट्स हेच आहेत की तुमची जी पुढच्या वीकमध्ये तुमची कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होऊ शकते. कारण की जर CET सेलने जास्त डिले केला तर जे तुमचं फायनल ॲडमिशन आहे, जे तुमच्या कॉलेजमध्ये फायनल ॲडमिशन होतं ते त्याला पण खूप उशीर होईल. जेव्हा पण तुमची ॲडमिशन प्रोसेसची काही पण अपडेट येईल मी नक्की तुम्हाला अपडेट करीन. त्यासाठी माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा. प्लस माझा व्हॉट्सॲप ग्रुप पण जॉईन करून ठेवा, कारण की जे पण काही लेटेस्ट अपडेट आहेत ते लगेच मी व्हॉट्सॲपवर अपडेट करत असतो. प्लस माझ्या टेलिग्राम ग्रुपवर पण जे पण काही नोटीस आहे, जे पण काही CET सेलनी PDF वगैरे प्रोव्हाइड केली तर ते लगेच मी टेलिग्राम ग्रुपवर पण प्रोव्हाइड करत असतो. सो व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, हे तुम्ही जॉईन करून ठेवा. आता बऱ्याच मुलांचा हा प्रश्न होता, दादा खूप कमी पर्सेंटाईल मिळाल्यात, माझा कॅपराऊंडमध्ये नंबर लागेल का? आणि जर मला कॅपराऊंड 1मध्ये माझा नंबर नाही लागला तर पुढे काय? एक तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडे 3 कॅपराऊंड असतात. कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 हे तुमच्याकडे 3 कॅपराऊंड असतात. ह्या तिन्ही कॅपराऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. आता आपल्याला हेच ट्राय करायचं आहे, आपल्याला कॅपराऊंड 1मध्येच एक कॉलेज अलॉट झालं पाहिजे. बरेच मुलं काय करतात, त्यांची कॉलेज लिस्ट बनवताना ना मिस्टेक करतात, त्याच्याने त्यांना कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळत नाही. त्यामुळे त्यांना कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज नाही मिळाल्यामुळे त्यांना कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. बट आपल्याला असं नाही करायचं आहे. आपल्याला ना एक परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवून घ्यायची आहे. आत्तापासूनच तुम्ही परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवायला लागा, कारण की आता तुमच्याकडे इनफ टाईम आहे. ह्या टायमामध्ये सगळी तुम्ही कॉलेजची रिसर्च तुम्ही करून ठेवा. जर तुम्हाला कुठली वेबसाईट पाहिजे असेल आम्हाला आमच्या पर्सनलच्या अकॉर्डिंग कॉलेज लिस्ट बनवून देणारी, तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तच्या वेबसाईटचा पण तुम्ही यूज करू शकता. कॉलेज दोस्तची जी वेबसाईट आहे ह्याच्यावरती तुम्हाला पर्सेंटाईल एंटर करायचे आहेत. तुमची होम युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही होम युनिव्हर्सिटीचे आहात की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नक्की कुठली ब्रांच पाहिजे, कुठली स्पेसिफिक तुम्हाला ब्रांच पाहिजे की तुम्हाला सगळ्या ब्रांचला तुम्हाला कॉलेज लिस्ट बघायची आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडे काही डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील. ते डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग कोणते कोणते कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात, कोणती लोकेशन तुम्ही सिलेक्ट केली असेल त्या लोकेशनच्या अकॉर्डिंग कोणते कोणते कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात त्या कॉलेजची लिस्ट एक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. सो तुम्ही हे कॉलेज दोस्तचं कॉलेज प्रेडिक्टर यूज करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. बट एक मी तुम्हाला सजेस्ट करेन की जे पण कॉलेजची रिसर्च आहे हे तुम्ही पण स्वतः करा. तुम्ही वेबसाईटचा तर उपयोग कराच, बट त्यासोबत तुम्ही पण स्वतः त्याची रिसर्च करून घ्या. तुम्ही कट ऑफ लिस्ट तुम्ही ॲनालाइज करा. कट ऑफ लिस्ट कशी ॲनालाइज करायची त्याच्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केले. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.
ती जर तुम्ही व्हिडिओ चेकआउट केली तर तुम्हाला समजेल की कट ऑफ लिस्ट तुम्हाला कशी ॲनालाइज करायची. जे पण काही कट ऑफ लिस्ट आहेत हे सगळे मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. सो ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता. सो तुम्हाला कॉलेजच्या लिस्टचा आत्तापासूनच ॲनालिसिस करायला सुरुवात करायचं आहे. बट दादा जर मला कॅपराउंड 1मध्ये नंबर नाही लागला तर पुढे काय? जर तुमच्या कॅपराउंड 1मध्ये नंबर नाही लागला तर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट दादा जर मला कॅपराउंड 1मध्ये नंबर लागला तर मी कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? तर हो, जरी तुमचा कॅपराउंड 1मध्ये नंबर लागला तरी पण तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट ह्याचे ना काही कंडिशन्स आहेत. आता हे लगेच मी तुम्हाला कंडिशन आत्ता नाही सांगत, कारण की आता जेवढं तुमचं उपयोगाचं आहे ते मी तुम्हाला आता सांगतोय. कारण की जे तुम्हाला योग्य टाईम येईल त्या टायमावर मी तुम्हाला सगळं काय सांगेन की नक्की तुम्हाला काय कंडिशन्स आहेत, नक्की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे. एक मी तुम्हाला सिंपल म्हणून सांगतो. एक कंडिशन अशी असते की तुम्हाला कॉलेजची लिस्ट ना एकदम प्रेफरन्स वाईज बनवावी लागते. प्रेफरन्स वाईज म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला एक ना प्रायोरिटी द्यावी लागते की प्रायोरिटी नंबर 1ला आपलं कुठलं कॉलेज असलं पाहिजे, नंतर प्रायोरिटी नंबर 2ला आपलं कुठलं कॉलेज असलं पाहिजे, प्रायोरिटी नंबर 3ला कुठलं कॉलेज असलं पाहिजे. अशी आपल्याला प्रेफरन्स वाईज कॉलेज लिस्ट बनवावी लागते. म्हणजे काय? आपल्याला जर पहिलं कॉलेज नाही मिळालं तर आपल्याला दुसरं कॉलेज मिळालं पाहिजे. जर मला हे कॉलेज नाही मिळालं तर मला तिसरं कॉलेज मिळालं पाहिजे. जर मला तिसरं कॉलेज नाही मिळालं तर मला चौथं कॉलेज मिळालं पाहिजे. सो अशी तुम्हाला एक प्रेफरन्स वाईज कॉलेज लिस्ट बनवावी लागते. आता जर तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये कॉलेज मिळालं बट ते कॉलेज तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं, म्हणजे जर तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली असेल त्या कॉलेज लिस्टमधलं पहिल्या प्रेफरन्सला जे तुम्ही कॉलेज ठेवलं होतं तेच जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. कारण की ती सीट तुमची ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाते. जर आपण कॅपराउंडच्या भाषेमध्ये बोलायला गेलो तर ती सीट तुमची ऑटो फ्रीज होऊन जाते. तर त्यामुळे जर तुमच्या पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. बट जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर ही एक तुमची कंडिशन असते. आता मला माहिती आहे हे थोडंसं तुमच्या डोक्यावरून गेलं असणार, बट ह्याचं पण तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जेव्हा तुमची योग्य वेळ येईल त्यावेळी मी सगळे तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करेन. आत्ता जस्ट मी तुम्हाला का सांगून ठेवतोय? कारण की हे तुम्हाला आत्तापासून माहिती असलं पाहिजे. जर हे तुम्हाला आत्तापासून माहिती असेल तर पुढे तुम्हाला सगळं कळेल. जेव्हा तुमची जी पण काही प्रोसेस येईल त्यावेळी तुम्हाला कळत जाईल की मला राजेश दादांनी आम्हाला हे सांगितलं होतं, म्हणजे आत्ता मला ही प्रोसेस करायची आहे. तर हे तुम्हाला सगळं लक्षात येईल. तर त्यामुळे आत्तापासूनच मी सगळं तुम्हाला सांगून ठेवतोय. आता जर तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये कॉलेज नाही मिळालं तरी तुम्ही कॅपराउंड 2मध्ये जाऊ शकता. आणि जरी तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये कॉलेज नाही मिळालं तरी तुम्ही कॅपराउंड 3मध्ये जाऊ शकता. बऱ्याच मुलांचा हा पण डाऊट असतो, दादा जर मला कॅपराउंड 1मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं, जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये जाऊ नाही शकत. बट दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये जाऊ शकता. आता जर मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रेफरन्सचं किंवा इतर कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं, पहिला प्रेफरन्स नाही, पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज मला मिळालं आणि जर मी कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट केला, जर मला कॅपराउंड 2मध्ये कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर मी कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का? तर हो, तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकता. बट दादा जर मला कॅपराउंड 2मध्ये कॉलेज मिळालं तर मी कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का? तर नाही. ह्या कंडिशनमध्ये तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज नाही घेऊ शकत. का? कारण की तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये नंबर लागलेला आहे. कॅपराउंड 2मध्ये एक तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कॅपराउंड 1चं कॉलेज परत नाही मिळत. जर तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये कुठलंही कॉलेज नसतं मिळालं तर तुम्हाला कॅपराउंड 1चं कॉलेज परत घेता आलं असतं. बट जर तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही परत कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ नाही शकत. तुमच्याकडे एक ऑप्शन असतो की तुम्ही कॅपराउंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता, बट तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज नाही घेऊ शकत. ओके, हे आपल्याला कळलं. आता जर मला कॅपराउंड 3मध्ये नंबर नाही लागला तर मी कॅपराउंड 2चं कॉलेज मी घेऊ शकतो का? तर हो, कॅपराउंड 2मध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळालं होतं हे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कॅपराउंड 3मध्ये कॉलेज नाही मिळालं तर. बट दादा जर मला कॅपराउंड 1मध्ये नंबर लागला, कॅपराउंड 2मध्ये नंबर नाही लागला आणि मी कॅपराउंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं, जर माझा कॅपराउंड 3मध्ये पण नंबर नाही लागला तर मी परत कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का? तर हो, तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकता. कारण की तुम्हाला कॅपराउंड 1चं कॉलेज मिळालं होतं, कॅपराउंड 1मध्ये तुमचा नंबर लागला होता. बट कॅपराउंड 2मध्ये तुमचा नंबर नव्हता लागला, बट कॅपराउंड 3मध्ये पण तुमचा नंबर नव्हता लागला. तर त्यामुळे तुमचं जे कॅपराउंड 1चं कॉलेज आहे हे तुमचं रिझर्व राहतं. तर ते कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ॲक्च्युली हे रिझर्व ठेवण्यासाठी पण एक मला रिझर्वेशन फी तुम्हाला पे करावी लागते, जी 1000 रुपीज फी असते. ही जर तुम्ही फी पे केली तर जे पण तुमच्या कॉलेजमध्ये नंबर लागतो
ती कॉलेजची सीट तुमची रिझर्व राहते. रिझर्वचा तुम्हाला अर्थ कळायला असेल की ती सीट आपल्या नावाने एक रिझर्व ठेवली जाते की ह्या सीटमध्ये आपलं नाव रिझर्व ठेवलं जातं. जर मला कॅपराउंड 2 मध्ये किंवा कॅपराउंड 3 मध्ये नंबर नाही लागला तर कॅपराउंड 1चं जे मला कॉलेज मिळालं होतं त्या कॉलेजमध्ये येऊन मी ॲडमिशन घेऊ शकतो. बट जर मला कॅपराउंड 3 मध्ये नंबर लागला तर मी परत 5च्या कॅपराउंडमध्ये म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये किंवा कॅपराउंड 2 मध्ये कुठलंही मला कॉलेज मिळालं असेल आणि मला कॅपराउंड 3 मध्ये पण कॉलेज मिळालं असेल तर मी परत कॅपराउंड 2चं कॉलेज नाही घेऊ शकत किंवा कॅपराउंड 1चं पण कॉलेज नाही घेऊ शकत. जर मला कॅपराउंड 3 मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं तर त्याच कॉलेजमध्ये मला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावं लागेल. बट दादा जर माझा कॅपराउंड 1 मध्ये, कॅपराउंड 2 मध्ये आणि कॅपराउंड 3 मध्ये या तिन्ही कॅपराउंडमध्ये जर माझा नंबर नाही लागला तर मी पुढे काय करावं? एक तुम्ही लक्षात घ्या, असा टाईम आपल्यावर येऊनच द्यायचा नाही आहे. आपल्याला कॉलेज लिस्टच अशी बनवायची आहे की आपल्या कॅपराउंडमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कॉलेजमध्ये आपला नंबर लागलाच पाहिजे, अशी आपल्याला कॉलेज लिस्ट बनवायची. बरीच मुलं काय मिस्टेक करतात ना, त्यांच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंगच कॉलेज लिस्ट बनवत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 90% पर्यंत आहे आणि जर एका मुलाला 50% असतील आणि त्यांनी त्याच्या कॉलेज लिस्टमध्ये सगळे कॉलेजेस 90% वाले कट ऑफचे टाकले असतील तर तुम्हीच एकदा विचार करा त्या मुलाला ते कॉलेज अलॉट होईल का रे? ऑब्व्हियसली नाही अलॉट होणार, कारण की त्यांनी त्याच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग कॉलेज लिस्ट बनवलीच नाही आहे. सो तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंगच कॉलेज लिस्ट बनवायची आहे. आता तुम्हाला कशी कॉलेज लिस्ट बनवायला स्टार्ट करायचं आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ अपलोड केली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. प्लस तुम्हाला पुढे जाऊन कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, प्रायोरिटी वाईज कॉलेजेस कसे सेट करायचे आहेत ह्याच्यावर सगळे मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. त्यात तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता जर तुम्हाला कॅपराउंड 1 पासून कॅपराउंड 3 मध्ये कुठल्याही कॅपराउंडमध्ये तुम्हाला नंबर नाही लागला तरी पुढे जाऊन तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट करू शकता. स्पॉट राऊंडमध्ये पण भरपूर मुलांना कॉलेजेस मिळतात, कमी पर्सेंटाईलवर पण त्यांना कॉलेजेस मिळतात. सो तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट करायचं आहे. फक्त एवढंच असतं की स्पॉट राऊंडची गॅरंटी नसते, तुम्हाला ॲडमिशन मिळेलच असं नाही, कारण की तिकडे तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये व्हिजिट करावं लागतं आणि तिकडे जाऊनच तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यावं लागतं स्पॉट राऊंडमधून. सो त्यामुळे तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट करायचं आहे. भरपूर मुलांचं लक असतं, कमी पर्सेंटाईलवर पण एक चांगलं कॉलेज त्यांना मिळतं. सो तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट करायचं आहे. आता स्पॉट राऊंड झाल्यानंतर पण एक मॅनेजमेंट कोटाचे सीट्स असतात. मॅनेजमेंट कोटामधनं तुमच्याकडून डोनेशन घेतलं जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंडमध्ये आणि स्पॉट राऊंडमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर नाही लागला तरी तुम्ही पुढे जाऊन मॅनेजमेंट कोटामधनं ॲडमिशन घेऊ शकता. सो आपल्याकडे मॅनेजमेंट कोटा पण आहे. आय होप हे तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आय नो हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, बट आत्ता मी तुम्हाला का सांगून ठेवलं, कारण की थोडीशी ह्याची तुम्हाला आयडिया आली पाहिजे. आता ह्या रिगार्डिंग मी पुढे पण तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. जेव्हा तुमचा योग्य टाईम येईल, जेव्हा तुम्हाला योग्य वेळ येईल त्यावेळी मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. त्याच्यामध्ये एकदम इन डिटेल सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. जे पण काय आहे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन का नाही केलं, कारण की आत्ता ना जे तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला आता प्रोव्हाइड करतोय. आता एक तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ज्यावेळी तुमची आई घरामध्ये जेवण बनवते त्यावेळी तुम्ही घरातलं जेवढं जेवण बनवलंय ते सगळं तुम्ही खाऊन टाकता का? नाही. जेवढी आपल्याला भूक असेल तेवढंच आपण खातो आणि जर आपल्याला नंतर भूक लागली तर आपण परत जेवायला घेऊ शकतो. तसंच मी तुम्हाला करतोय. जेवढी आत्ता तुम्हाला भूक लागली आहे तेवढंच मी तुम्हाला भरवतोय, तेवढीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय. उगाच मी तुम्हाला ओव्हरडोस नाही करत, कारण की जेवढं मी तुम्हाला ओव्हरडोस करीन ना तेवढंच तुमचं कन्फ्युजन वाढत जाईल. सो त्यामुळे आत्ता तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका. जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला समजलं नसेल अजिबात टेन्शन घेऊ नका. ह्याच्यावर मी पुढे जेव्हा तुमची कॅपराउंडची प्रोसेस सुरू होईल त्यावेळी मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की त्या व्हिडिओमध्ये तुमचे जे पण काही डाऊट्स आहेत हे तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. आता आमच्या पर्सनल काउन्सिलिंगबद्दल मी तुम्हाला सांगतो. आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 ही आता ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग ही परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला रायझिंग एज्युकेशन ॲपची एक मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे. तो ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि तो डाउनलोड केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग हे तुम्ही बाय करू शकता. आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही भरपूर सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. एवढे फीचर्स तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड केले जाणार नाही आहेत. प्रत्येक कॅपराउंडमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करणार आहोत. जे पण काही डाऊट्स आहेत हे तुम्ही 1 to 1 सॉल्व्ह करून घेऊ शकता. तुम्ही मेंटरला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. जे पण काही तुमचे डाऊट्स आहेत हे तुम्ही तुमचे क्लिअर करून घेऊ शकता. प्लस तुम्हाला कॉलेज लिस्ट पण प्रोव्हाइड करण्यात येईल, जी पण एकदम परफेक्ट कॉलेज लिस्ट ती तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. तुम्हाला रिजन वाईज कॉलेज पाहिजे असेल, जर तुम्हाला मुंबईचे कॉलेजेस पाहिजे असतील, जर तुम्हाला पुण्याचेच कॉलेजेस पाहिजे असतील, जर तुम्हाला नागपूरचेच कॉलेजेस पाहिजे असतील, त्या प्रत्येक कॉलेजचे अकॉर्डिंग, प्रत्येक रिजनचे अकॉर्डिंग, प्रत्येक कॅटेगरीचे अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. सो त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका.
जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायचं टेन्शन आलं असेल, आम्ही कॉलेज लिस्ट कशी बनवू, तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही तुम्ही जॉईन करू शकता. सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. जर तुम्हाला कॉलेज दोस्तचा कॉलेज प्रोजेक्टर यूज करायचं असेल तर त्याची लिंक पण मी तुला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही कॉलेज प्रोजेक्टर यूज करू शकता. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.